आपल्याला पंचमुखी हनुमानांची मूर्ती बघायला मिळते आणि आज गणेश जयंती असल्यामुळे आपण अण्णा गणपतीकडे दर्शन घ्यायला आलेलो आहे। पुढे आपल्याला नवग्रहांचे मंदिरं भेटतात। नवीन एक मित्र जोडले गेलेले आहेत। तर हे शिव भट। हॅलो फ्रेंड्स। एव्हरीबडी वेलकम बॅक टू द चॅनल। दिस इज मी निशिक नारायण। काही जवळपास आता 6 महिने झालेत, 5 ते 6 महिने आपल्या चॅनलवर कोणताच व्हिडिओ आलेला नाही आहे आणि आज गणेश जयंती असल्यामुळे आपण अण्णा गणपतीकडे दर्शन घ्यायला आलेलो आहे। तर चला आतमध्ये जाऊया। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत 2 मित्र असणार आहेत। त्यापैकी एक म्हणजे सिद्धार्थ पवार। खैरनार झाला आपल्या भावाचं नाव सिद्धार्थ पवार आणि एक मित्र इथे मध्ये गेल्यावर तुम्हाला ओळख करून देतो। तर चला आतमध्ये जाऊया। तर फायनली आपण इथं पोहोचलेलो आहेत। तिकडे गणपती बाप्पा। आता इकडून जायला प्रवेशाची जागा या ठिकाणी। तशी आपण एंट्री करतो। एंट्री करताच आपल्याला पहिले स्वामी समर्थांचं एक मंदिर लागतं छोटंसं। स्वामी समर्थांच्या मंदिरानंतर इथे श्री दत्तांचं मंदिर लागतं आणि पुढे अजून एक मंदिर आहे, कार्तिक स्वामींचं मंदिर आहे। या मंदिरांपासून आपण जशी आतमध्ये एंट्री करतो तसं इथे रुद्राक्ष महादेवांचं मंदिर आहे हे वालं। आणि मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला श्री अण्णा गणपती। तर आपण जसं इथं पोचलेलो आहेत आणि गणपती बाप्पा आपल्या समोरच आहेत। तर चला थोडे बाप्पांचे सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। बाप्पांचं दर्शन घेतल्यावरच पुढे आपल्याला नवग्रहांचे मंदिरं भेटतात। आता आपण तिकडे जाऊन शूट करूच। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आज आपल्याला एक नवीन यूट्यूबर जोडले की खूप म्हणजे माझाच 5-6 महिन्यानंतर ब्लॉग येतो आणि त्याच ब्लॉगमध्ये आपल्याला आज नवीन एक मित्र जोडले गेलेले आहेत। तर हे शिव भट। हॅलो फ्रेंड्स। हॅलो एव्हरीवन। त्यांचा पण एक यूट्यूब चॅनल आहे। भाऊ तुमच्या चॅनलबद्दल माहिती देऊन द्या, ते सांगतील आता। मेरा भी चैनल है शिव XYZ करके, तो उसमें भी मतलब आपको ब्लॉग और शॉर्ट्स देखने को मिलेंगे और बहुत अच्छे ब्लॉग बनाए मैंने। त्यांच्या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतो, एकदा नक्की विजिट करा, खूप छान ब्लॉग असतात। अभी दोनों भाई ने शुरू किया नया और कीप सपोर्ट बनाए रखें, सपोर्ट बनाए रहिए, प्यार देते रहिए। तर चला आपण बाकी मंदिर एक्सप्लोर करू। तिथं गुरु मंदिर आहे, गुरुग्रहाचं मंदिर। गुरुग्रहाचं जे मंदिर आहे त्याच्या पुढेच आपल्याला बुध ग्रहाचं मंदिर दिसतं, हे असं त्यांचं मंदिर आहे। आणि बुध ग्रहाच्या मंदिराच्या पुढे अजून एक मंदिर आहे, तर आपण आता जाऊन ते बघूया। तर हे शुक्र ग्रहाचं मंदिर आहे। तर शुक्र ग्रहाच्या मंदिराच्या पुढेच आपल्याला इथं चंद्रग्रहाचं मंदिर दिसतं। तर हे चंद्रग्रहाचं मंदिर आणि त्याच मंदिराच्या समोर इथे मंगळ ग्रहाचं मंदिर आहे। मंगळ ग्रहाचं ते मंदिर तिथे असलं आणि जस्ट त्या मंदिराला चक्कर मारून पुढे आल्यावर आपल्याला इथं सूर्यग्रहाचं मंदिर बघायला मिळतं। तर हे सूर्यग्रहाचं मंदिर आहे आणि सूर्यग्रहाच्या मंदिराला चक्कर मारून पुढे गेल्यावर आपल्याला केतू ग्रहाचं मंदिर बघायला भेटतं। तर हे केतू ग्रहाचं मंदिर आहे आणि केतू ग्रहाच्या मंदिराच्याच एक्झॅक्टली समोर
आपल्याला शनिदेवाचं मंदिर बघायला भेटतं. तर मंदिराला चक्कर मारून पण शनिदेवाचं दर्शन घेऊ. तर हे शनिदेवाचं मंदिर आहे. तर शनिदेवाच्या मंदिराच्या बाजूला तिकडे तिथे शेवटचं राहुग्रहाचं मंदिर आहे. तर हे नवग्रहांचे मंदिर आहेत आणि समोरच आपले बाप्पा विराजमान आहेत. आणि इथं पूर्ण असं गार्डन बनवलेलं आहे आणि या गार्डनात गणपती बाप्पाच्या छानशा अशा 2 मूर्त्या आहेत. एक बासरी वाजवते आणि एक तबला वाजवते. तर दर्शन घेऊनच पुढे आल्यानंतर इथं आपल्याला पंचमुखी हनुमानांची मूर्ती बघायला मिळते. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता घराकडे जायला निघालेलो आहेत. जे आपल्यासोबत आपले मित्र होते आपण त्यांना एकदा विचारू की त्यांना कसं वाटलं. तो शिव भाई कैसा लगा आपको दर्शन लेके? मेरे को बहुत ही अच्छा लगा. मैं एक बार पहले भी आया था तो दर्शन नहीं हो पाए थे, तो आज क्या गणेश जयंती भी है और इस शुभ अवसर पर गणपति के दर्शन भी हो गए. जो नवग्रह मंदिर है उसके दर्शन करके बहुत अच्छा लगा. देखा नहीं था इतना सुंदर मंदिर है अंदर से, बहुत बढ़िया लगा. सिद्धू भाई तुम्हाला कसं वाटलं? तर तिथं आहे ना रिलायन्सवाल्यांनी प्रसाद दिला होता. तर भाऊ प्रसाद खाण्यात आता व्यस्त आहे. तर इथेपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.